जय महाराष्ट्र मित्रांनो खूप लोकांचा प्रश्न असतो की समजा आमची गाडी पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे, तर पेट्रोल गाडीमध्ये डिझेल पडलं आणि डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडलं तर त्या केसमध्ये काय करायचं आहे किंवा गाडीला काय मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो का? तर मित्रांनो हा नक्कीच तुमच्या गाडीला एखादा मेजर इश्यू येऊ शकतो. तर मित्रांनो समजा तुमच्या पेट्रोल गाडीमध्ये जर डिझेल पडलं असेल तर त्या केसमध्ये काय करायचं मित्रांनो, गाडी चालवणं तुम्ही टाळा, चालूच नका. काय करायचं, पहिल्यांदा तुमच्या गाडीचा फ्यूल टँक खोलून तुम्ही गाडीतलं पेट्रोल असेल ते तुम्ही काढून घ्यायचं आणि जी आपली फ्यूल लाईन आहे ती पण मित्रांनो क्लीन करून घ्यायची आणि इंजेक्टर पण क्लीन करून परत एकदा बसून घ्यायचे. तर मित्रांनो असंच तुमच्या गाडीमध्ये जर पेट्रोल गाडी असेल ना आणि त्याच्यामध्ये जर डिझेल पडलं तर मित्रांनो डिझेल गाडीमध्ये काय तुमचा जर पेट्रोल पडलं ना तर तुमचा फ्यूल पंप लवकर खराब होतो आणि गाडीचे इंजेक्टर पण देखील खराब होतात. या केसमध्ये तुमच्या गाडीचं इंजिन देखील खराब होऊ शकतं. तर कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, केव्हा पण तुमच्या गाडीमध्ये डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडू द्या किंवा पेट्रोल गाडीमध्ये डिझेल पडू द्या, तर कधी पण मित्रांनो ते लगेच काढून घ्यायचं आणि त्या केसमध्ये गाडी कधीही तुम्ही चालू करायची नाही. चालू केली तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा.